मालो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही संभाळिले संते भय निरस लिखंती। कृत्य कृत्य झालो, कृत्य कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, तुम्ही संभाळिले संती भय निरसली खंती। तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, तुम्ही संभाळिले संती भय निरसली खंती। विठ्ठला विठ्ठला ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं, तीरतास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं। मृत्यार्तिनं प्रणतपालभवाब्धिपोतं, वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। मनसि विभूषितकरा नवनीरदावा, पीताम्बरादरुण बिम्बफलादरोष्टात्, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविन्द नेत्रात्, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुका, श्री संताचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। विश्रांती पावलो संभाळा उत्तरे, बाडले अंतरी प्रेम सुख जन्मा आलो त्याचे, आजी फळ झाले साचे, तुम्ही संभाळिले संती भय निरसली खंती। जगद्गुरु तुकोबऱ्यांचा 4 चरणाचा 8 अक्षरी दिडक्या पद्धतीचा अभंग आज या सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबराय आज जगाकडे न पाहता, जगाची कुठलीच गोष्ट, ना कुणाची टीका, ना कुणाची निंदा, ना कुणाची स्तुती, ना कुणाची उचापाती, थोडक्यात सांगायचं म्हणजे जगाकडे पाहिलेलंच नाही। आज जे पाहिलंय ते स्वतःकडे पाहिलंय। विठाला विठाला एरवी विषयीपासून, पामरापासून, मोक्षापासून ते साधू ते सिद्धापर्यंत एकालाही न सोडणारे तो तुकोबार आहे। आज सगळ्यांकडे दुर्लक्ष करतायत। आज थोडं पर्सनल लाईफ विषयी बोलायचं। काय आहे माहिती आहे का, जगाचा बाजार करून करून थकलेले आणि जगाकडे पाहून जगाचे दोष गुण सगळं पाहून ज्यावेळेस माणूस थकतो ना, कुठेतरी माणूस थोडं आपल्या पर्सनल लाईफकडे थोडं लक्ष देतो। आणि परमार्थ यालाच म्हणतात। आपल्या मध्ये डोकावून पाहण्याची क्रिया, याचं नाव अध्यात्म आहे, बाकी काहीच नाही। आणि हे शहाण्या माणसाचं लक्षण आहे। शहाणी माणसं जगाला वेळ कमी देतात आणि स्वतःला वेळ जास्त देतात। विठाला विठाला मूर्ख माणसाचं लक्षण आहे। दासबोधामध्ये रामदास स्वामींनी मूर्खाची, महामूर्खाची, पडत मूर्ख, शतमूर्ख
असे मूर्खाचं डिवायडेशन केलेलं आहे. एक मूर्ख नाही, आपण सहज एक मूर्ख म्हणून जातो. रामदास स्वामींनी दासबोधामध्ये इतके मूर्ख सांगितले. मूर्ख, महामूर्ख, पडत मूर्ख, शतमूर्ख. यांची लक्षणं सांगत असताना रामदास स्वामी सांगतात, स्वतःसाठी कमी वेळ द्यायचा, एवढं अमूल्य जीवन, एवढा दुर्मिळ नरदेह, इतकं सुंदर जीवन असून सुद्धा त्याच्याकडे वेळ न देता जगाच्या उचापातीकडे वेळ जास्त देतो, त्याचं नाव आहे महामूर्ख. विठाला 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 विठाला. आणि शहाणा कोण? राहिलाच थोडा वेळ तर बघू जगाकडे, नाही तर जास्तीत जास्त वेळ स्वतःसाठी. जसे संत आहेत ना. आणि एक सांगू का, जगाला ज्याला गाईड करायचंय, समाजाला ज्याला गाईड करायचंय, ज्याच्यावर समाजाची जिम्मेदारी आहे, जो मार्गदर्शक आहे समाजाचा, त्यांना अगोदर आपलं क्लिअर करून घ्यावं लागतं आणि मग मार्गदर्शन करावं लागतं. अन्यथा त्याची एक जरी चूक कुठं समाजाला दिसली तरी समाज त्याचं न ऐकता त्याच्यावर बोट ठेवून त्याला वेड्यात काढत असतो. विठाला 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 विठाला. नाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये कोवी देतात, जेने सवे चाखिली नाही चवी, तो दुजियात गोडी कैसी लावी. ज्याला स्वतःला काही गोष्टीची चव माहीत नाही त्यानं दुसऱ्याला चव सांगायची नाही, आणि दुसऱ्याला चव ज्याला सांगायची त्यानं अगोदर त्या चवीचा आस्वाद अगोदर आपण घ्यावा. तसं समाजाला गाईड करायला ज्याची इच्छा आहे ना, गाईड कुणाला करावं वाटतं? प्रत्येकाला ज्ञान सांगावं वाटतंय, प्रत्येकाला मी शहाणपणा आपला लोकांना सांगावा वाटतोय. शास्त्र सांगतोय तुम्ही सांगा अगोदर, पण अगोदर तुम्ही त्यातले फिलॉसॉफर बना. विठाला 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 विठाला. आणि मग स्वतः त्याच्यातला तत्वज्ञानी बनायचं असेल तर अगोदर आपण मध्ये डोकावून पाहिलं पाहिजे आपण किती खोल आहोत. अन्यथा हा समाज आहे, कधी कुठली वेळ येईल काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे समाजामध्ये उतरण्याच्या अगोदर आपण एवढं परिपक्व बनावं, एवढं परिपक्व बनावं, कुठेही फेकलं तरी असं टाईट उभं राहिलं पाहिजे. एवढं परिपक्व बनून समाजामध्ये निघावं आणि मग समाजाला गाईड करावं. तुका म्हणेचा कोणी सांगे, माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे. तुका म्हणेचा कोणी सांगे, माझा अनुभव आहे, माझा अनुभव आहे. आणि स्वतःच्या जीवनाचं अवलोकन करायचं असेल ना, त्यात त्याला आत्मचिंतनाची गरज असते. आत्मचिंतनासारखं माध्यमच नाही. मी कसा आहे हे पाहण्याचा आरसा म्हणजे आत्मचिंतन आहे. याच्यासारखं दर्पणच नाही स्वतःला पाहण्याचं. म्हणून जुने लोक बघा, काहीतरी झालं ना तर लोकांवर दोष द्यायचा नाही. हुशार माणसाचं आणखीन एक लक्षण, एखादी गोष्ट जर अंगलट आली, समाजामध्ये जर वेगळं काहीतरी झालं आपल्या विरुद्ध, आपल्याला अपयश आलं, तर त्या अपयशाचं खापर ते उगीच कुणाच्या तरी डोक्यावर फोडून मोकळे होत नाहीत. बावळट माणसाचं लक्षण आहे, प्रयत्नामध्ये कमी पडतो आणि अपयश आलं की कुणाच्या तरी डोक्यावर खापर फोडतो. माझं तसं नव्हतं, याच्यामुळं झालं.
कुणावर तरी खापर फोडायचं, मस्त आपण मोकळं राहायचं शहाणा आहे म्हणून. पण शहाण्या माणसाचं लक्षण असं नाही. अपयश पदरामध्ये पडलं की त्याचं खापर कुणाच्या डोक्यावर न फोडता त्याचं आत्मचिंतन करणं आणि त्याचा पश्चाताप स्वतः करून त्याचा अनुतापामध्ये नाहून बाजूला निघणं हे शहाण्याचं लक्षण. दुसऱ्यावर खापर नाहीत फोडत ते. मी काहीतरी चुकलो. आणि एक सांगू का, हे आत्मचिंतन जे आहे याच्यासारखा अनुताप कुठलाच नाही, पश्चाताप कुठलाच नाही. आणि तुम्हाला माहिती आहे, लोकांना काहीतरी विचारण्यापेक्षा अनुभवासारखा गुरुच नाही. विठाला विठाला भूतकाळातला अनुभव, वर्तमान काळाची जाण आणि भविष्याचा वेध, या 3 गोष्टी ज्याच्याकडे असतात ना, अपयशाचं नाही त्याच्या पदरात. या 3 गोष्टीला बरोबर घेऊन चालणारा माणूस लागतो. ते माणसं जगामध्ये महापुरुष म्हणून जन्माला येतात आणि नावारूपाला येतात. भूतकाळाचा अनुभव जी माणसं कधीच विसरत नाही, की भूतकाळामध्ये काय काय चुका झाल्या याचा अनुभव आणि स्मृती, मेमरी क्लिअर असते त्यांची. आणि अनुभवातून माणूस जेवढं शिकतो तेवढं कशातूनच शिकत नाही. म्हणून भूतकाळामध्ये आपल्याकडून काय गोष्टी चुकल्यात याची स्मृती, वर्तमान काळामध्ये मी कुठे आहे याची जाण आणि भविष्यात मला कुठं जायचं याचा वेध, या 3 गोष्टीचा त्रिवेणी संगम करून जो जीवनामध्ये चालतो ना महाराज, तो माणूस अपयशी होत नाही, बिलकुल नाही. कारण मी कुठून निघालो त्याची आठवण, मी कुठपर्यंत आलोय याची जाण आणि मला जायचंय कुठे याचा वेध. या 3 गोष्टी जागेवर असल्यानंतर कशाला काय चुकतंय माणूस विचार करा ना तुम्ही. माणसं चुकतात कधी माहितीये का, भूतकाळात काय झालं ते अनुभवही विसरून जातात. मी वर्तमान काळामध्ये कुठे आहे याचंही भान नाही आणि भविष्यात कुठं जायचं हेही ठरवलेलं नाही. हे आंधळं जीवन, हे आंधळं जीवन जी माणसं जगतात ना, त्या माणसांच्या जीवनाला किंमत नाही. याला म्हणतात नाही तरी काय थोडी श्वान सुकरे वापोडी. विठाला विठाला आणि याच्यामुळं ते याला जड जीव म्हटलेलं आहे. जीवजंतू कशामुळे म्हटलेले माहितीये का, याला विचारलं सांग बरं कसं कसं आहे पूर्वीपासून, जीवनाच्या या टप्प्यावर यायला एवढ्या गोष्टीची स्मृती जागेवर ठेवावी लागते आणि मग आपल्याला त्याच्यातून शिकायला मिळतं. जीवाला विचारलं कसं काय, भूतकाळाचं कसं आहे का लक्षात काही? काय मी चुकलो गा माझे नवेची काही,
विचारलं त्याला, आहे भूतकाळामध्ये काय झालं माहिती आहे तुला? नाही महाराज, भूतकाळाची मला आठवण नाही राहिली, मी ठेवली नाही. मग काय मी चुकलो गा, मागे नवेची काही नकळेची पाप पुण्या, तो माझा आठवण नाही. मला काहीच आठवत नाहीये. बरं ठीक आहे, आता वर्तमान काळामध्ये काहीच कळत नाही मी काय करतोय. मी माझी भुललो गा, दीप पतंगा सोयी, हे राहिलं मध्ये. ते कळत आहे पण आता ते आठवत नाही टायमाला. द्या माझा जीवदान संत मानव काही, मला काहीच कळत नाही. आता वर्तमान विचारला तर मी माझी भुललो गा, दीप पतंग सोयी. भूतकाळही आठवत नाही, वर्तमान काळातही मी भुललेलो आहे, आणि वर्तमान काळात मी पतंगासारखा देवाला भुललेलो असल्यामुळे माझं भविष्य काय हेही मला कळत नाही. याला जीव जंतू म्हणतात. पण भूतकाळामध्ये सुद्धा मी कोण होतो, वर्तमान काळात आम्ही काय आहोत, आणि याच्या नंतर आम्हाला कुठे जायचंय, या तिन्हीची आठवण ठेवतो. त्याचं नाव संत. विठाला विठाला. आम्ही वैकुंठवासी. भूतकाळ आम्ही कुठं होतो? वैकुंठामध्ये. आलो वर्तमान काळ याच कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आणि याच्या नंतर आम्ही कुठे जाणार आहोत हे तर कितीतरी जागेवर सांगितलं. आम्ही कोण कशाचे अधिकारी येतो, आम्ही कुठे जातो. का म्हणे पावटणे करो स्वर्गाची निशाणी, त्याच्याही वरच्या पदाला आम्ही जाणार आहोत. हे सगळ्याची जाण ठेवणारा महापुरुष असतो. सांगण्याचं तात्पर्य नीट ऐका. एवढ्या गोष्टीची जी जाण ठेवू शकतो तोच आपल्या जीवनाची सार्थकता जाणू शकतो. मी जन्माला आलोय हे माझं सार्थक झालंय का नाही, या तिन्ही काळाचं भान जो ठेवतो त्यालाच आपल्या जीवनाची काय वाटचाल आहे हे सांगता येते. बाकीच्यांना सांगता येत नाही. विडाला विडाला आणि मग याचं भान ठेवायचं असेल तर त्याला सतत आपल्या जीवनाचं अवलोकन करावं लागतं. शास्त्रामध्ये काही न्याय सांगितलेत, त्याच्यापैकी एक सिंहावलोकन नावाचा एक न्याय आहे. तो न्याय लिहित असताना शास्त्रकार वनामध्ये असताना त्यांना एक प्राणी दिसतो. त्या प्राण्याचं आचरण बघून शास्त्रकाराला तो न्याय सुचलेला आहे. सिंहावलोकन न्याय. शास्त्रकारांना सिंह दिसला आणि त्या सिंहाकडं शास्त्रकारांनी अगदी बारकाईने त्याचं निरीक्षण केलं. तो कसा चालतो, तो कसा डोलतो, त्याचं चालणं कसं आहे, त्याचं दिसणं कसं आहे. सिंहाची एक लकब शास्त्रकाराच्या लक्षामध्ये आली. जंगलाचा राजा आहे तो, त्याचं जगणं रुबाबदार, दिसणं रुबाबदार, सगळ्याच गोष्टी त्याच्या वजनदार आहेत. आणि चालायला लागला म्हणजे असा डौलामध्ये चालतो. आयाळ आहे मोठं, चेहऱ्याचा जबडा आहे, चालण्याचा डौल आहे. आणि त्याची एक सवय शास्त्रकारांना दिसली. एक 50-100 फूट सिंह चालला, डौलदार चालला की त्या जागेवर तो थांबतो. आणि थांबल्यानंतर त्याची एक सवय आहे. तुम्ही डिस्कवरी चॅनलवर आजही बघा, त्याची एक ती सवय. कुठली? मागं पडायची. तिथं थांबतो आणि निवांत एकदा असं मागं बघतो, आणि तेवढं बघितलं की तेवढंच अंतर पुढं चालतो. आणि तेवढ्याच अंतरावर तिथं थांबला की अनेक एकदा मागे वळून बघतो. तो काय बघतो माहित नाही, पण त्याला सवय आहे. काही अंतर चालला की एकदा मागं वळून पाहायची. शास्त्रकारांना हेच लक्षण त्याचं आवडलं आणि तिथंच न्याय बनवला शास्त्रकारांनी.
सिंहावलोकन न्याय. काही अंतर जीवनाचं काटलं, काही वर्ष जीवनाची काही दिवस जगले की विद्वान माणसं एका जागेवर थोडं स्थिर होतात आणि स्थिर होऊन आपण काय केलंय याचं अवलोकन करतात. आपण काही चुकलो का? आपल्या काही चुका झाल्यात का? आपण योग्य कामं किती केली, पाप किती झाली, पुण्य किती झालं, मग झालेल्या चुका आता होऊ नयेत याची दक्षता घ्यावी, याच्यासाठी एकदा पाठीमागला अवलोकन करतात. त्या सिंहासारखं, म्हणून त्या न्यायाला नाव आहे सिंहावलोकन न्याय. धावत नाहीत मोठे माणसं, वजनदार प्राण्याचं नाव उदाहरण आहे. आणि शास्त्रानं दुसरा एक सिंह काढलाय गुरुजी. तो जंगलातला सिंह नाही, गावातला सिंह आहे. त्याला ग्राम सिंह म्हटलंय शास्त्रानं. हा, 2 सिंहाची तुलना केली त्या शास्त्रकारांनी. तो जंगलाचा राजा एक सिंह आहे, त्याची ती सवय सांगितली. आणि शास्त्र सांगते गावात एक सिंह आहे, त्याचं नाव ग्राम सिंह आहे. ग्राम सिंह तो तरी नुसता सिंह आहे, याचं तर नाव काय? लय नटू नका, त्याला कुत्र म्हणते. तो ग्रामसिंह म्हणजे गावातला कुत्रा आहे. आता त्या सिंहाची ती सवय, चालणं वजनदार, रुबाबदार, डौलदार. आणि काही अंतर चालून गेला की शांतपणाने अवलोकन करण्याची त्याची सवय. ग्रामसिंहाचा असं नाही. ग्रामसिंहानं एकदा जीभ बाहेर काढली पळायला लागला की त्याला माग वळणं बघून माहीत, त्याला माग वळून पाहणं माहीतच नाही. बरं, त्याचं आणखी एक वैशिष्ट्य, ते का पळतय हे त्याला माहित नाही. गाडी कुणाची आहे त्याला घेणं देणं नाही. मी कुठून निघलो त्याला माहित नाही. मी आता कुठपर्यंत आलोय याचंही भान नाही. आणि आता पळायचंय कुठवर हेही ठरवलेलं. त्या सिंहातला आणि या सिंहातला हा फरक आहे. म्हणून म्हटलेलं आहे श्वानापरी गती झाली. वगैरे नाही म्हटले, काही ठरवलंच नाही. का ठरवलंय? विचारलं कुठून निघला होता? देशवेश नो हे माझा सहज फिरत आलो. देशवेश नो हे माझा सहज फिरत आलो. करू सत्ता कुणावरी कोटे सुराई. करू सत्ता कुणावरी पाय डोळे म्हणता माझे ते कैसा मोकळे. पाय डोळे म्हणता माझे हे परदेशी नाही कोणी अंधकारा. परदेशी नाही कोणी परदेशी नाही कोणी अंध पांगोळ घालू. माझी करी चिंता दान देई भगवंता. आता माझी करी चिंता दान देई भगवंता. हे ग्रामसिंहाचं बोलणं आहे. कुठून आला? देश वेशनो हे माझा. मग कशाला जन्माला आलास? सहज फिरत. काही नियोजनच नाही. एक सांगू का, कुठलीही गोष्ट जीवनातली असू द्या ती नियोजनबद्ध असावी. नियोजनबद्ध जी गोष्ट आहे ना महाराज, त्याला किंमत आहे हो. हा, कुठल्याही गोष्टीचं काय पाहिजे? नियोजन पाहिजे, त्याचं आयोजन पाहिजे.
सहज माणसं म्हणतात कसं काय आला उगा आपला आलो. आता उगा आपलं म्हणजे काय, तुला काम नाही का आम्हाला काम नाही, उगा आपलं कसं काय आला. आणि गुरुजी उगा आपलं जाण्याला किंमत नसती ना, खरंय की नाही. निमंत्रण असलं तरच दबदबा पडतो, उगाच म्हणल्यावर वजन नाही ना पडत. दोघा जणाला उगाच सवय होती, मंडप दिसला की जेवाय जायचं, पत्रिका असू नाही तर नसू, मंडप दिसला की बसलेच. आणि ठरविलेलं होतं, पोरीकडच्याने विचारलं कोणी कोण आहेत, पोरा कोण, त्यांना सांगायचं आम्ही नवरदेवा कोण आहे. आणि नवरदेवाच्या कडे विचारलं की म्हणायचं आम्ही नवरे कोण आहे. काही नाही महाराज, सहज. एक दिवशी दोघ जण गेले बसले, गुलाबजामुनचा बेत होता. म्हणले आज असे टपरून हाणायचे बर का. केंद्रे बाबा तुमची आणि आमची पहिलीच भेट आहे बर का, आज जरा काय आगावपणा केला तर सपादून घ्या. म्हणले आज गुलाबजामुन आज हाणायचेच. असे वाढून घेतले गुरुजी, 2-4 प्लेट वाढून घेतल्या आणि खायच्या टायमाला 2-4 जण आले. थांबा रे म्हणले का कोणीकडल्या बाजूचे आहेत. एक म्हणला मी नवरी कोण आहे, दुसरा म्हणला मी नवरदेव कोण आहे. दोघही गुलाबजामुनवरचे उचलले आणि झप केले. अरे खमान हाणायला लागलात. म्हणले वास्तू शांती ही. इथं नवरी नवरा कार्यक्रम वास्तू शांतीचा आहे. हे सहज जाण्याचा झपका आहे, सहज नाही. नियोजन पाहिजे, पक्क ठरलेलं पाहिजे. याला विचारलं मग कशाला आलता रे इथं जन्माला, कुठून आला, देशवेश नव्हे माझा, मग जन्माला कशाला आला. सहज फिरत आलो. मग तुझ्या सहज येण्याला किंमत नाही. मग करू सत्ता कवनावरी, कोठे स्थिरपणाच नाही. आणि जीवनात काय पाहिजे, एका विशिष्ट अंतरावर गेल्यावर काय प्राप्त झाली पाहिजे, स्थिरता प्राप्त झाली पाहिजे. याला गीतेमध्ये स्थित प्रज्ञा म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, प्रज्ञा म्हणजे बुद्धी, स्थित म्हणजे स्थिर. एका विशिष्ट आयुष्याच्या अंतरावर गेली की सगळं स्थिर झालं पाहिजे, ही धावपळ थांबली पाहिजे. त्या सिंहासारखं थोडं शांत उभं राहिलं पाहिजे. आणि एकदा वळून पाठीमागं बघितलं पाहिजे, आपण जन्माला आलोत आणि इथपर्यंत जगत आलोत, नेमकं आपण काय केलं हे कमीत कमी 3ऱ्या टप्प्यात तरी पाहावं. त्याचं नाव अमृत महोत्सव आहे. जीवनातला 3रा टप्पा 25, 50 आणि 75. कमीत कमी 3ऱ्या टप्प्यात तरी थोडं स्थिर व्हावं आणि मागे वळून एकदा निवांत पाहावं. आणि मग पाठीमागं वळून आपल्याच जीवनाचं अवलोकन आपण करावं. आणि ज्या दिवशी आपल्याला वाटतं ना आपण जन्माला आलो कशासाठी, आपल्याकडून तेच घडलंय, कृत्य झालो आणि इच्छा केली ती पावलो असं वाटलं, बस जीवनाचा कृतार्थ झाला. आता काही प्राप्त करायचं राहिलं नाही. आता राहिलेले पुढले 25, 75च्या पुढं शिल्लक आहेत ना आणखीन. 75 म्हणजे संपलं नाही, अनेक शिल्लक आहे. 3रा टप्पा सांगितलाय मी, 4था टप्पा अनेक शिल्लक आहे. आता 4थ्या टप्प्याचं करायचं काय, प्राप्त करायचं ते केलं, अमृत महोत्सव झाला, सगळं योग्य झालं. मग आता 25, आता दिवस 4 खेळले, आता दिवस 4 खेळले. तुकामाने मुक्ती पावलेली नोवारी, तुकामाने मुक्ती पावलेली नोवारी. तुकामाने मुक्ती पावलेली
शतकामध्ये शत गणिले, किती गणिले मानवी जीवनाचं? शत. त्या शताचे 4 टप्पे पडतात. 25 एक 25, 25 दोन्ही 50, 25 त्रिक 75 आणि 25 चोक 25 गेले विद्यार्जनामध्ये, 50 गेले ग्रहस्थाश्रमामध्ये, बरोबर, आणि 75 गेले वानप्रस्थामध्ये. आणि त्या 75 मध्ये आल्यानंतर जरा स्थिर व्हायचं. कमीत कमी 50लाच व्हायला पाहिजे, पण 50ला होत नाही, कारण 50ला आपलं काहीच झालेलं नसतं. पेन्शनच नसते ना 50ला, पेन्शन 60ला होते ना. मग तिथं स्थिर होऊन कसं चालतंय? गव्हर्नमेंट पण हुशार आहे, ते करेक्ट त्यांना आखणी करून ठेवली आहे. नामदेव महाराज करेक्ट आखणी करून ठेवली. 60 मध्ये गेलास की शासन सुद्धा सांगतंय तो आता आमच्या कामाचा राहिलेला नाहीस, चल निघ. तुझं शरीर तुझी बुद्धी आमच्या कामाची होती तोपर्यंत तुला आमच्याकडे ठेवलं. आता 60 मध्ये आलास ना, आता तुझं शरीर आणि तुझी बुद्धी आमच्या उपयोगाची राहिलेली नाही, मुक्त. याच्यावर तरी करावं आपण, कुठं कुठं काय कोण्या लायकीचे राहिलं. मग आता शास्त्र सांगतंय कमीत कमी 60च्या पुढे गेलास ना, 60 ओलांडलीस ना, तरी पण 10-15 वर्ष अनेक सूट आहे बाबा तुला. पण कमीत कमी 75 मध्ये आल्यावर तरी आता तू काय कर, थोडा स्थिर हो. आणि स्थिर हो, आणि स्थिर होऊन त्या सिंहासारखं आपल्या एकदा जीवनाचं आत्मचिंतन कर. पाठीमागं वळून बघ आणि विचार कर, आपलं काही चुकलंय का? आपण जे जीवन जगलो ते योग्य होत का? आणि आपल्या जीवनाकडं पाहिल्यानंतर आपण आपल्या जीवनाकडं पूर्वीपासून आपल्याला कळतंय तेव्हापासून चिंतन करायचं. आणि आपल्या जीवनाचं चिंतन करून आपल्या जीवनाचं आपल्याला जर कौतुक वाटलं, काय म्हणतोय लक्ष द्या बरं का, आपल्याच जीवनाचं 75 मध्ये आल्यानंतर आपल्याच जीवनाचं अवलोकन करून आपल्या जीवनाचं आपल्याला जर कौतुक आपल्यालाच वाटलं, त्याचं नाव अमृत महोत्सव. लोकांनी कौतुक करण्यापेक्षा आपल्या जीवनाचं आत्मचिंतन केल्यावर आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. कधी माझ्याकडून काही चूक घडलेलीच नाही, मी कधी पाप केलंच नाही, ज्याच्यासाठी आलो होतो तेच केलं, धन्य आम्ही जन्म आलो. हे आपल्याच मुखातून निघलं पाहिजे, आपल्याला वाटलं पाहिजे. आणि याच्या उलट आपल्या जीवनाचं चिंतन करून जर आपल्या जीवनाची आपल्याला लाज वाटत असेल, आलं लक्षात, आपल्या जीवनाचं चिंतन करून जर आपल्या जीवनाकडे पाहिलं आपण कसं जगलो याची लाज जर आपल्याला वाटत असेल, तर महाराज म्हणले होणे गाड मग या स्थिरपणामध्ये अनेक सांगू का तुम्हाला, आपल्याला आपण स्वतः निहाळायचं असेल तर अगोदर स्थिर व्हावं लागतं. कारण आपलं प्रतिबिंब ज्या पाण्यात पाहायचंय ते पाणी अगोदर कसं झालं पाहिजे. हो, आपल्या अंतःकरण रूपी सरोवरामध्ये, अंतःकरण रूपी पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब आपल्याला निहाळायचं असेल, मी कोण आहे आणि मी कसा आहे.
हे दुसरीकडे नाही पाहायचं, आपल्यामध्ये पाहायचंय. आणि हे पाहायचं असेल तर अगोदर स्थित प्रज्ञ या अवस्थेला जावं लागतं. तरी गेली याची सेन करी न पवता चाड न धरी, जो सुनिश्चळो अंतरी मेरू जैसा. स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव, स्थितदिहि किं प्रभासेत किमासेत ब्रजेत किम. आणि अशा स्थिरपणामध्ये स्वतःला निहाळायचं. आणि निहाळल्यानंतर आपण आपल्याला दिसलो ना, आपण आपल्याला दिसलो की आपल्याला लाज वाटावी का आपलं आपल्याला कौतुक वाटावं. आपली जीवनाची आपल्याला लाज वाटत असेल तर होणे गाढव. खंती ते न करा. आणि जर आपल्या जीवनाचं आपल्याला काय वाटत असेल, अभिमान वाटत असेल, तुकोबराय म्हणले मी माझ्या जीवनाचं एका अवस्थेला गेल्यानंतर स्थिर होऊन माझं अवलोकन केलं, माझ्या जीवनाची मला लाज नाही वाटली. हा कवतुक वाटे झाली यावेच, कवतुक वाटे झाली यावेच, तिसऱ्या टप्प्यामध्ये येऊन स्थिर होऊन एकदा जीवनाचं अवलोकन केलं की तुकोबराय म्हणले माझं मला खंत नाही वाटली माझ्या जीवनाची, लाज नाही वाटली माझ्या जीवनाची. मला कवतुक वाटे, माझं मला काय वाटलं, कौतुक वाटलं. आणि कौतुक कधी वाटतं माहितीये का, सार्थक झाल्यावर. वाया गेल्यावर कौतुक नाही वाटत, वाया गेल्यावर खंत वाटत असते. कळलं का. कौतुक आणि खंत कधी असते. खंत कधी वाटते, ज्याच्यासाठी आलो होतो ते साध्य नाही झालो, त्यावेळेस माणसाला अरे आलतो कशासाठी, काय होऊन बसलोय, काय करावं, हे बरोबर नाही झालं, ही खंत आहे. पण ज्याच्यासाठी आलतो, 10 वर्ष पुण्याला घातले, कशासाठी, MPSC साठी घातले का नाही. मग घरच्यांनी पैसे पुरवले, वेळ वाया गेला, लग्नाचं वय सुद्धा निघून गेलं, पण जाईना का, 35 का होईना, पैसे खराब का होईना, ते वेळ काय जाईना, पण ज्याच्यासाठी आलतो ते हाती लागलं की कौतुक वाटे. जाऊ द्या 10 वर्ष गेले तर काही अडचण नाही, पण ज्याच्यासाठी आलो होतो ते प्राप्त झालं. सगळं सपादून जातंय त्याच्यामध्ये. तेवढं वय झालं तरी लोक हसत मोठ्या घरची पोरगी देते. साध्य प्राप्त झालं, बरोबर आहे की नाही. म्हणजे सगळ्या गोष्टी सपादून गेल्या. तिथं वय सपादून गेलं, जेवढा पैसा गेलता त्याचंही काही त्यांना घरच्यांना खंत वाटली नाही, सगळं सपादून गेलं. पण जर तेवढा वेळ घालून तर सुद्धा जर साध्य प्राप्त नाही झालं, खंत तर होतीच, पण ते कोण्याच कामाचं राहत नाही. पण
ते दडशी तिच्या बी लायकीचं नाही पुन्हा. बरं ते माघारी आल्यावर का शेतात काम करू शकतंय का? काहीच नाही ना महाराज, काहीच करू शकत नाही. आणि बघत बघत त्याला जर म्हणलं ना, होय देता का आमच्या एखाद्या कुणाची पोरगे आमच्याला, लोक म्हणते 22 वर्षाची कवळी तशीच आहे. 35 वर्षाच्याला कोण द्यायला लागले? सगळा बट्ट्या गोळ आहे महाराज. याला म्हणतात जीवनाची खंत, अपयश. आणि एक सांगू का तुम्हाला, यशाला सगळे मालक आहेत, अपयशाला वालीच नाही. हो, यशाला सगळी मालक आहेत. यश मिळालं की घरची म्हणतात अरे आम्ही पूर्वीला म्हणून झालं. ते म्हणतं मी अभ्यास केला म्हणून झालं. कोण कोण काय 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 म्हणतं महाराज आमच्यामुळं झालं, आमच्यामुळं झालं. आणि अपयश पदरामध्ये आलं ना महाराज, ते कोणीच स्वीकारायला तयार होत नाही की माझ्यामुळं आलं. तसं लक्षात ठेवा. एवढा वेळ घालवलाय ना आयुष्याचा, या 75 मध्ये आलो आणि 75 मध्ये येऊन स्थिर होऊन एकदा जीवनाचं अवलोकन केलं. आणि त्या अवलोकन केलेल्या जीवनाचं आपल्याला जर कौतुक वाटत असेल आणि आपल्याला आपल्या जीवनाचा स्वाभिमान वाटत असेल, तिथंच अमृत महोत्सव झाला. झालाच. आणि जर त्याचं कौतुक, त्या 75चं कौतुक, सार्थकतेचं कौतुक नाहीच कुणी केलं, ऐका बरं, एक तर करतच सगळं जग, आणि नाहीच कुणी केलं तर जगाच्या बापाला येऊन सोहळा करावा लागतो. विठाला विठाला. म्हणावं लागतं तिथून पुढं, बरवे झालो आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येतवरी, उरले ते हारे तुम्हा समर्पण. विठाला असं आहे ना, गेल्यानंतर माग सोहळा होईल का नाही हे जाणाऱ्याला कुठं माहिती आहे माग काय झालं ते. होय, ते कुठं असतं बघायला. आता पाठीमाग पोरं गाव जीव घालतात नुकती करून, त्याचा वाद नाही. हौशेदार मुलं काय कमी नाही आहेत. तुम्ही घातलं गाव जीव, पण जाणाराला काय माहित माग काय केलं. मला वाटतं ते गेल्यानंतर करण्यापेक्षा मला वाटतं त्या व्यक्तीच्या डोळ्या देखतच त्याचा उत्सव करणं हे सगळ्यात मोठं कौतुक आहे त्याच्या जीवनातलं. म्हणून आज आपण ज्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. आदरणीय हरिभक्तपरायण बाबूराव महाराज आंधळे 75 मध्ये आले. जीवन वारकरी संप्रदायामध्ये, संत सेवेमध्ये, संतांच्या सहवासामध्ये संपूर्ण जीवन घालवलं. आज 75 मध्ये स्थिर होऊन एकदा जीवनाचं अवलोकन करून आज त्यांना नक्की असं वाटत असेल की धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. हे सगळा सोहळा डोळ्या देखत होतोय, हे सगळ्यात मोठं भाग्य. आणि वारकरी संप्रदायातली सगळी दिग्गज मंडळी, हे सामान्य, आज महाराज एवढी सभा सकळ साधू संतांची, महामुनी विरक्त्यांची, पंडित पाठक ज्ञानी यांची या सकळा असे विद्वान, एवढे मोठे मोठे महाराष्ट्रातले वारकरी संप्रदायातली विद्वान मंडळी, ज्येष्ठश्रेष्ठ मंडळी, रोज नवे गुणवान या ठिकाणी उपस्थित राहून या कौतुकाच्या सोहळ्यात सहभागी होतात महाराज. याचं नाव अमृत महोत्सव आहे. विठाला
हे कौतुक नाही. जन्म कोणाचा होत नाही. जन्माला आलात हे कौतुक नाही. जन्माला आल्यावर तुम्ही काय करताल, कर्तृत्वावर कौतुक होतं. तुम्ही जन्माला आलात म्हणजे कौतुक नाही. जन्माला कोण येत नाही, सगळे जन्मतात इथे. पण बाकीच्या जन्माला येऊन उपयोग नाही. जन्म सार्थक आहे त्यावेळेस. महाराज म्हणले एकच अशी गोष्ट आहे, त्याच वेळेस तुम्ही म्हणू शकतात माझा जन्म सार्थक झाला. एकच काम करायचं, तरीच जन्मायावी तरीच जन्मायावे जन्मया तरीच जन्मया वा वा. जन्म झाला हे कौतुक नाही. जन्म झाला याचं काय नाव आलंय. तुम्ही जन्माला येऊन केलं काय याचं कौतुक आहे. हे जग तुमच्या कर्तृत्वाची पूजा करतं, तुमच्या शरीराची नाही. अलग लक्षामध्ये. तुम्ही कोण्या जातीत, कोण्या धर्मात, कोण्या पंथात, कोण्या राज्यात, कुठल्या जिल्ह्यात जन्माला आलात याच्यावर तुमचं कौतुक नाही. तुम्ही कुठंही जन्माला या, कुठल्याही जातीत या, कुठल्याही धर्मात या, कुठल्याही राज्यात या, तुमचं कर्तृत्व एवढं महान पाहिजे की त्या कर्तृत्वानं तुम्ही उदयाला आलात की साऱ्या जगानं तुमची पूजा केली पाहिजे. म्हणजे हे जग कशाची पूजा करतो, तुमच्या कर्तृत्वाची पूजा करतो. आणि संसारातले कर्तृत्व कितीही केले तरी त्याची पूजा होत नाही. अलग लक्षामध्ये. संसारातले धर्म अर्थ काम तिन्ही पुरुषार्थ प्राप्त केले तरी त्याची पूजा केली जात नाही महाराज. नाही तर या कर्तृत्वाची, सत्तेची, संपत्तीची, संततीची पूजा केली गेली असती तर अंबानीच्या बापाची पुण्यतिथी माऊलीच्या पुण्यतिथीपेक्षा मोठी झाली असती. नसती झाली, झाली असती. सगळ्यात मोठा सप्ताह त्यानं केला असता गुरुजी, त्याच्या बापाच्या पुण्यतिथीला केला असता का नाही. जातो होतो का मग. नाही. कर्तृत्व करायचं पण ते माईक पदार्थातल्या कर्तृत्वाचा विषय नाही इथे. नाही, कारण तुम्ही माईक पदार्थ या जीवनामध्ये कितीही कर्तृत्वानं कमवा त्याची पूजा होत नाही आणि त्याची कीर्ती शिल्लक राहत नाही. तैसा ज्ञानी नो हे कौतुक. वा.
विठाला विठाला विडाला 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 कौतुक इथं एकाच गोष्टीचं होतं आणि बाकीच्यांनी कीर्ती वर्णन करण्यापेक्षा आणि तुमचं कौतुक करण्यापेक्षा आपल्या जीवनाचं कौतुक आणि आपल्या जीवनाचं वर्णन हे संतांनी करावं. आणि संत जर तुमचं वर्णन करावं वाटत असतील तर संत तुमच्या धर्म अर्थ आणि कामाचं वर्णन कधीच करत नाहीत. नाही तर मग रावणाचंही वर्णन संतांनी केलं असतं, त्याच्याकडे 3 पुरुषार्थ होते. अजिबात नाही, इथे फक्त एकाच गोष्टीचं वर्णन केलं जातं. तुम्ही विठोबाचे दास आहात का? कशाला किंमत आहे इथे? बाकी नाही आहे काही. पुराण शास्त्र ग्रंथ सगळेजण फक्त एकाच पुरुषार्थाचं फक्त वर्णन करतात आणि एकाच पुरुषार्थाची दखल घेतात. तुम्ही विठोबाचे दास असाल तर तुमची कीर्ती आम्ही सुद्धा घेतो. वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी. फक्त वैष्णवाचीच कीर्तीची दखल घेतली जाते. आणि वैष्णव व्हायचं असेल तर त्याला विठोबाचं दास व्हावं लागतं. तुकोबाराय म्हणतात विठोबाचा दास व्हायचा असेल तरच जन्माला या, नाही तर न आलेलं बरं. विठाला विठाला अरे नाथ महाराज म्हणते बहुता सुकृती नरदेह लादला. पण काय झालं? उपयोग काय झाला? भक्ती विना गेला. जन्म झालेल्याच्या आईला धन्यता धन्य माय व्याली. सुकृताचे फळ पण फळ ते निर्फळ. मग तो जन्म मिळून काय उपयोग? तुम्हाला जर हे करता येत नसेल तर ऐका, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, तरी गेला तुमासी भजरे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. तो मिळाला पण काही उपयोग नाही झाला. आला असा गेला, व्यर्थ गेला. मग तो मिळालेला जन्म तो व्यर्थ जाऊ नये, तो सार्थकी लागावा आणि त्याचं आपल्याला कौतुक वाटावं. तुकोबारायांनी अशा एक अवस्थेला आले आणि स्थिर झाले आणि स्थिर होऊन आपल्या जन्माचं अवलोकन केलं. आणि अवलोकन केल्यानंतर तुकोबारायला स्वतःच्या जीवनाचं कौतुक वाटलं आणि तुकोबाराय त्याची कृत्यता अभंगाच्या पहिल्याच्या जन्म आलो त्याचे, 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 जन्म आलो
पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्या जीवनाची कृत्यता स्वाभिमानानं वर्णन करून सांगतात. आज मी माझ्या जीवनाचं अवलोकन करून पाहिलं आणि ते अवलोकन केल्यानंतर माझ्या मुखातून माझे गौरव उद्गार निघाले की मला खंत नाही वाटली. जन्मा आलो त्याची, मी जन्माला आलो त्याचं आज मला सार्थक झाल्यासारखं फळ मिळाल्यासारखं वाटतंय. मी आज धन्य झालोय. मला माझा स्वाभिमान वाटतोय. माझा जन्म वाई नाही गेलेला, सार्थकी लागला. का? दास विठोबाचे. बर, पण तुकोबराय म्हणतात हे सार्थक होणं आणि फळ मिळणं एवढं सोपं नव्हतं. ही काटेवरची कसरत होती. भले भले वाहवले हो, भले भले गेले. एक सांगू का, जीवन इतकं कठीण आहे, इतकं कठीण आहे, ज्याला आर्ट ऑफ लिव्हिंग कळालं त्याला जीवन आहे. नाहीतर चूक थोडी जरी झाली सगळे गेले. सगळं जीवन काटेकोरपणे जगले, पण एक जरी चूक जीवनामध्ये झाली तरी अख्खा आयुष्य चांगलं जगलेलं एका मिनिटात मातीत जातं. आणि लोक पुन्हा 999 गुण वर्णन करत नाही, ती एक दुर्गुणाची चर्चा करतात, एका चुकीची चर्चा करतात. एकच फळ मिळालं, सार्थक झालं, कृत्य झालो म्हणणं एवढं सोपं नाहीये. बरेच जण कृत्य होण्यापर्यंत गेले होते, पण नेमकं तिथं जायच्या वेळेला एक चूक घडली आणि त्या एका चुकीमुळं ते कृत्य नाही म्हणता आलं, वायाच गेला. तुकोबराय म्हणले माझंही असं कुठेतरी घडलं असतं, पण ते घडलं नाही. सावरलो, तोल गेला नाही. तोल गेला पण तो तोल माझा सावरला. मी नाही सावरला, मला सावरणारे होते माझ्याजवळ. हे सगळं जे झालंय का, माझं जन्म जो सार्थकी लागलाय का, मी एवढं जे अभिमानानं सांगतोय का, जन्म आलो त्याचे फळ झाले. फळच मला मिळालं, खरं फळ मिळालं आणि मी कृत्य झालोय. मी झालो नसतो, कुठेतरी जीवनाच्या वाटेवर कुठेतरी चूक घडली असती, गडबडलो असतो, कोलमडलो असतो, पण मला कोलमडू न देता मला सावरणारे माझ्या पाठीशी होते, म्हणून हे झाले. ज्ञानोबराय म्हणतात, एक दृष्टांत ज्ञानोबरायने किती गोड दिलाय. लहान लेकरू, नवीन चालायला शिकलेलं लेकरू, नुकतंच नवीन एक पाऊल टाकायला लागलंय, पण आणखीन चांगलं चालता येत नाही, त्याला तोल सांभाळता येत नाही, पण थोडं चालतंय. ते त्याच्या मस्तीमध्ये चालायला लागतं आणि त्याच्या चालण्याचं त्याला कौतुक वाटायला लागतं आणि जास्त पाऊल टाकायला लागतं. आणि काय होतं, या धावण्याच्या याच्यामध्ये कुठेतरी त्याचा तोल जातो आणि तोल जायच्या टायमाला ते घाबरतं, मी आता पडलो म्हणून. आणि घाबरलं आणि पडणार. ज्ञानोबराय म्हणतात त्याला माहितीच नाही पाठीमागं मायाशी चलत होते हात धरून. ते त्याला कुठं माहिती, ते त्याच्या मस्तीत चालत होतं, पण ह्याला आणखीन चालता येत नाही, हे कुठंतरी पडन याची काळजी कुणाला होती? आईला होती. म्हणून माय मागं चलत होती, पण त्याला माहीत नाही. त्याला कधी माहीत झालं, पडायच्या वेळेला आईनं गपकन उचलून घेतलं आणि पप्पी घेतली. घाबरलेलं हसायला लागलं. ज्ञानोबरांची ओळी किती गोड आहे बघा. लळियाचे ने बाळका किरटी, गिवसने करोन स्नेहाची दिटी, खेळता पाटो वाटी माऊली धावे विठाला म्हणून हे अधोगतीला जाण्याची भीती, माझ्या जीवनाचं पतन होण्याची भीती आणि जन्म वाया गेला याची खंती, ही भय आणि खंती माझ्या जीवनामध्ये राहिली नाही. हे माझ्या अहंकारानं नाही, हे झालं नसतं, पण हे झालं कुणामुळं? तुम्ही सांभाळिले संती,
अधोगतीला जाऊ शकत नाही, माझं पतन होऊ शकत नाही, हे झालंही नाही. माझं पतन होईल की काय याची भीती नाही, आणि माझं जीवन वाया गेलं का काय याची खंतही नाही. भय निरसली खंती भय निरसली खंती. पण हे कोणामुळं घडलंय याचं उत्तर एवढ्यातच दडलंय. सगळं अभंग एवढ्या भोवती फिरतोय गुरुजी. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे, कारण तुम्ही सांभाळिले. भय निरसली खंती याचं कारण तुम्ही सांभाळिले. कृत्य कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, पण का तुम्ही सांभाळिले. आणि आता तुका म्हणे काळ आता न करू शके बळ, त्याचंही कारण तुम्ही सांभाळिले म्हणून. विठोबा तुम्ही संभाळिले संती, भय निरसली खंती. या जीवनाच्या टप्प्यापर्यंत मी आलो, स्थिर झालो आणि कृत्य कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. याला सर्व कारणीभूत तुकोबाराय म्हणतात, माझं कर्तृत्व नाही, माझा अहंकार नाही, माझी भक्ती नाही, माझं ज्ञान, माझं काहीच नाहीये. हे सगळं घडलं तुम्ही सांभाळिले. संतांना सांगितलं, तुम्ही पावलो पावली माझा तोल सावरला. कधी अहंकारात माझा तोल जाईल, कधी द्वेषात, कपटात, मत्सरात, लोभात कुठे तोल जाईल काही सांगता येत नाही. पण जिथं जिथं माझा तोल जाण्याचा अंदाज दिसला तिथं तिथं तुम्ही मला सावरलं, आणि म्हणून मी इथपर्यंत आलो. म्हणून माझ्या जन्माचं सार्थक होण्याचं एकमेव कारण आहे तुम्ही सांभाळिले. म्हणून मला वाटतं आमच्या सिद्धेश्वर महाराजांचे वडील बाबूराव महाराज यांच्या 75वीच्या निमित्ताने, या 75मध्ये बाबूराव महाराजांनी एवढंच माऊलींना, तुकोबरायांना, भगवान बाबांना, सगळ्या संतांना फक्त एवढंच म्हणावं, आज एवढा मोठा माझा 75वीचा कार्यक्रम होतोय, मी कृत्य कृत्य झालोय, इच्छा केली ते पावलोय, जन्म आलो त्याचे आजी सार्थक झाले साचे. हे सगळं पोरांनी केलंय, सगळ्यांनी केलंय, पण याला सगळ्यात कारणीभूत आहे तुम्ही सांभाळिले संती म्हणून. हे संतांची कृपा, साधू संतांचा आशीर्वाद असल्याशिवाय असे कार्यक्रम होत नाहीत. हे संतांची कृपा लागते, त्याला संतांनी सांभाळलेलं लागतं. आणि म्हणून त्यांच्या 75वीच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने भगवंताच्या साधू संतांच्या चरणी जाता जाता एकच प्रार्थना, इथपर्यंत अमृत महोत्सवानिमित्त त्यांचं जीवन सुंदरपणे त्यांचं पार पडलेलं आहे. राहिलेलं आता आयुष्यसुद्धा, इथून पुढचं त्यांचं राहिलेलं आयुष्यसुद्धा भगवंतासाठी उरले ते हरी तुम्हा समर्पण. त्यांनी ते समर्पण करावं आणि त्यांचा जन्म सार्थकी व्हावा, एवढीच या अमृत महोत्सवाच्या निमित्त भगवंताच्या चरणी सदिच्छा. तिन्ही चिरंजीवानी आपले वडील कोण आहेत, आपल्या वडिलांचं योगदान काय आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये आपले वडील आहेत याची जाण लेकरांना, मुलांना असणं पण अत्यंत गरजेचं आहे. भाग्यवान बाप त्याला म्हणावं लागतं महाराज. आज एवढ्या मोठ्या पदावर एक मुलगा मंत्रालयामध्ये आहे, काय लोकांना घेणं देणं आहे, बाप कुठल्या संप्रदायात आहे का वारकरी आहे, काही शिकलेल्या लोकांना काही घेणं देणं नसते, ते त्यांच्या याच्यामध्ये असतात. पण आपले वडील, आपण एवढ्या पदावर आलं तरी आपले वडील काय आहेत याची जाण ठेवणारी मुलं असणं हे कलियुगातलं आश्चर्य आहे महाराज. आणि हे
आज पाहायला मिळालं. तिन्ही सुपुत्र असणारे आमचे सिद्धेश्वर महाराज आहेत, वारकरी संप्रदायाचे पाईक आहेत. त्यांच्यामुळेच आज हे सर्वजण या ठिकाणी ही वारकरी संप्रदायातली मांदियाळी त्यांच्या प्रेमामुळेच जमलेली आहे ना. आणि म्हणून सिद्धेश्वर महाराज, त्याच्यानंतर परमेश्वर आंधळे, बाबूराव आंधळे आणि ईश्वर बाबूराव आंधळे, सारे ईश्वर ह्यांच्याच घरात आहेत का काय? होय, मग काय तर ईश्वर बी यांचाच, सिद्धेश्वर बी आणि परमेश्वर बी आपलं काय? जाऊ द्या. म्हणून तर हे तिन्ही ब्रह्मा विष्णू महेश इथं आहेत. म्हणून चांगला सोहळा केला, वडिलांचा सोहळा केला. स्वाभिमान वडिलांचा तुम्हाला आहे. अत्यंत तुम्हाला आशीर्वाद पित्याचे लागतील. कौतुक आहे. जमलेली सर्व ही मंडळी, आजचा कार्यक्रम म्हणजे महाराज दुग्धक्षरकारा योग आहे. सगळी गुणवान मंडळी आणि उपस्थित आहेत. सगळ्यांचं नामोल्लेख करणं मला अत्यंत गरजेचं आहे. आज कार्यक्रमासाठी उपस्थित वारकरी संप्रदायातली ही महान गुणवान मंडळी या ठिकाणी निमित्तानं का होईना का उपस्थित आहेत ना महाराज. आदरणीय हरिभक्तीपरायण आपल्या सर्वांच्या वारकरी संप्रदायाचे लाडके मृदंग महामेरू आदरणीय आमचे नामदेव अण्णा केंद्रे या ठिकाणी महाराज उपस्थित राहिलेले आहेत. सिद्धेश्वर महाराजांच्या विनंतीला मान देऊन, त्यांच्या परिवाराच्या विनंतीला मान देऊन महाराजांच्या चरणी प्रणाम. आदरणीय आपल्या वारकरी संप्रदायाचे दुसरे उपासक आणि आपल्या सर्व परिसराचं वैभव आदरणीय हरिभक्तीपरायण मनोहर गुरुजी मुंडे गुरुजींचीही उपस्थिती या ठिकाणी आहे. गुरुजींच्या चरणी प्रणाम आहेत. त्याचप्रमाणे आमचे दुसरे ज्येष्ठ वारकरी संप्रदायाचे उपासक गोविंदांना कोष्टगावकर, त्यांचीही उपस्थिती आहे. आदरणीय आमचे पितृवत आणि वारकरी संप्रदायाचे विठ्ठल प्रसाद धर्मापुरीकर बाबांचे शिष्य आदरणीय आमचे उद्धव बापू पण उपस्थित आहेत. आमचे लक्ष्मण महाराज आहेत नागरगोजे. आता ज्यांचे नाव आठवत नाहीत त्यांचे पण माझ्या हृदयात आहेत बरं का. आमचे शिवाजी महाराज आहेत पिंपरीकर, विठ्ठल महाराज, त्याचप्रमाणे आमचे नामदेव महाराज आहेत, विठ्ठल महाराज आहेत. हां, त्यानंतर आमचे बालासाहेब महाराज आहेत पट्टी वडगावचे. शिवाजी महाराजांचं घेतलं ना, नामदेव महाराजांचं घेतलं. त्याचप्रमाणे तुम्ही तर गावकरीच आहेत का? हां, आंधळे बंधू दुसरे कुठं आहेत? हां, दोघे. आमचे तळणीचे माणिक महाराज आहेत, आमचे वृक्षराज महाराज आहेत, आमचे बालासाहेब महाराज आहेत ढाकणे. त्याचप्रमाणे आमचे वाल्मिक अण्णा आहेत मृदंगाचार्य. त्याचप्रमाणे आमचे राम महाराज आहेत, आमचे राधेश्याम महाराज, आमचा गोटू. राधेश्याम म्हणल्यावर कळत नाही, गोटू म्हणल्यावर सगळ्यांना कळत आहे. लाडका आहे सगळ्यांचा. आणि आमचा वैभव आहे. ही सगळीच मंडळी वारकरी संप्रदायातली भैनाजवाडी भजनी मंडळ आहे बारका. ही सगळी मंडळी का भैनाजवाडी महाराजांच्या संस्थेचे विद्यार्थी आहेत का? नागरगोजे महाराजांच्या? वा, भैनाजवाडीकर सर्व मंडळी. कोणाचं नाव राहिलं असेल अंतकरणातून क्षमा असावी. सगळ्या जणांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. पुन्हा एकदा ज्यांचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत असे आदरणीय हरिभक्तीपरायण बाबूराव महाराज आंधळे यांना या 75व्या अभिष्ट चिंतनाच्या पुन्हा एकदा खूप खूप त्यांना शुभेच्छा, वंदन, त्रिवार अभिनंदन करून याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली.